नमस्कार मित्रांनो, आज काही कामानिमित्त माझा पहाटे पहाटे थोडा प्रवास झाला आणि साधारण सकाळी 8च्या दरम्यान आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो. आणि सकाळी 8 वाजता तिथे स्त्री पुरुष दोघेही धूम्रपान करत होते. म्हणजे ऑफिसला जायच्या आधी तुम्हाला धूम्रपान करायचं आहे, ठीक आहे, तुमची पर्सनल चॉईस आहे, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही अगदीच करूच नका, नाही केलं तर चांगलंच आहे, पण तरीसुद्धा पण सकाळी 8 वाजता दिवसाची सुरुवात तुम्ही धूम्रपानाने करताय. ठीक आहे, मी असं म्हणत नाही की तुम्ही सकाळी उठून 2 तास पूजा करा किंवा मंदिरात जा किंवा बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या. तुम्ही हेल्दी नाश्ता करू शकता, तुमच्या आवडीची गोष्ट खाऊ शकता, परंतु धूम्रपान सकाळी 8 वाजता, समाजाचा विचार नाही, ठीक आहे, तुम्ही जे काही प्रदूषण पसरवताय त्याचा विचार नाही, कमीत कमी स्वतःची तब्येत सांभाळू शकता की नाही. 8 वाजता धूम्रपान म्हणजे ही कोणत्या प्रकारची एम्पॉवरमेंट आहे. आणि मला खरंच कळत नाही की आजकाल फ्रीडम, आजकाल आयुष्य जगणं म्हणजे फक्त अल्कोहोल, धूम्रपान करणं आणि पार्टी, पब ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच म्हणजे एकदम छान आयुष्य जगतोय वगैरे, हे असं सगळं जे काही मानलं जातं ना, हे मला तरी पटत नाही. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा.